लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी आज 21 फेब्रुवारीला भिवंडी जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात हजेरी लावली। त्यांच्या विरोधात दाखल असलेल्या मानहानी प्रकरणात नवीन जामीनदार सादर करण्यासाठी ते न्यायालयात उपस्थित राहिले होते। न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। राहुल गांधी यांचा वाहन ताफा मुंबई विमानतळावरून भिवंडीच्या दिशेने जात असताना आनंदनगर चेक नाका येथे भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले। या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि ताफा पुढे रवाना केला। भिवंडी न्यायालयात राहुल गांधी यांच्या विरोधात फिर्यादी राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनाळे गावातील प्रचार सभेत महात्मा गांधी यांच्या हत्येमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचे विधान राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे। राजेश कुंटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते असून या वक्तव्यामुळे संघटनेची बदनामी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे। भारतीय दंड संहिता कलम 500 अन्वये त्यांनी खाजगी फिर्याद दाखल केली आहे। या प्रकरणात फिर्यादीची सरत पासणी व उलट पासणी पूर्ण झाली असून तपास अधिकारी सायकर यांची सरत पासणी नोंदवण्यात आली आहे। या खटल्यात यापूर्वी जामीन देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांचे निधन झाल्याने नवीन जामीनदार सादर करणे आवश्यक झाले होते। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी जामीनदार म्हणून जबाबदारी स्वीकारली असून न्यायालयाने तो मान्य केला आहे। आनंदनगर येथे झालेल्या आंदोलनाबाबत भाजप पदाधिकारी समर्थ नाईक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की राहुल गांधी सातत्याने देशाचा अपमान करत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी करत आहेत। त्यांच्या या भूमिकेच्या निषेधार्थ काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून राहुल गांधी न्यायालयातून निघून गेले। संपूर्ण घडामोडींमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली होती। अशोक सायकर यांची उलट तपासणी होणार होती, परंतु आजच्या दिवशी आम्ही हे जे बेल बॉन्ड संदर्भात जो आहे जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले आणि आता त्यांनी प्रस्थान केलेलं आहे। तर आम्हाला सदरचं प्रकरण जे आहे हे जलद गतीने आमच्या भिवंडी न्यायालयामध्ये सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार भिवंडी न्यायालयामध्ये हे जलद गतीने सुरू आहे। भारताच्या प्रत्येक न्यायालयामध्ये MPMLAच्या केसेस सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत की लवकरात लवकर चालले पाहिजे। त्याप्रमाणे आमचे भिवंडीचे जे न्यायाधीश आहेत कोळसे साहेब हे जलद गतीने सदरची केस चालवित आहेत आणि आम्हाला आशा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य बाहेर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे। पुढची सुनावणी जी आहे ती आमची जी लीगल टीम आहे ती मार्चमध्ये आम्ही ठेवू आणि आम्ही जरा कन्सल्ट करून लीगल टीम बरोबर आम्ही मार्चमध्ये ठेवणार आहोत आणि लवकरात लवकर सदरचे प्रकरण आम्ही चालवित आहोत। भिवंडी न्यायालय देखील चालवित आहे सदरची केस आणि आम्हाला आशा आहे आणि विश्वास आहे, अटूट विश्वास आहे की या प्रकरणाचं सत्य सगळ्या जगासमोर येईल आणि आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास है। हिंदी में बता दीजिए, आज राहुल गांधी कोर्ट में आए थे, कितने बजे आए थे, क्या कुछ हुआ? ये जो मुकदमा है ये मानहानि का मुकदमा है। भिवंडी के एक RSS कार्यकर्ता ने मानहानि का मुकदमा राहुल जी के ऊपर पेश किया था। ये मुकदमा हियरिंग के लिए पाठवड़ मैटर है और आज के दिन विटनेस नंबर 2 अशोक सायकर जिन्होंने इस प्राइवेट कंप्लेंट का इन्वेस्टिगेशन किया था और रिपोर्ट पेश किया था, उनका आज क्रॉस एग्जामिनेशन होना बाकी था। लेकिन उस बीच में ये केस के जो जमानतदार है फॉर्मर जो माननीय शिवराज पाटिल चाकूरकर साहब, उनका देहांत हो गया और उसके वजह से हमको फ्रेश श्योरिटी देना ज़रूरी था। इसके लिए आज राहुल जी के साथ हमारे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के जो प्रेसिडेंट है हर्षवर्धन सकपाल जी, वो आज हाजिर हुए। उनके बेल पेपर्स कोर्ट में सबमिट किया गया और कोर्ट ने उसको एक्सेप्ट किया है और ये प्रकरण जो है MP MLA का होने के वजह से और मानहानि का मुकदमा होने के वजह से
सर्वोच्च न्यायालय के जो निर्देश है पूरे भारत में MP MLA के केसेस का जल्द से जल्द निपटारा किया जाए। हमारे जो भिवंडी कोर्ट के जो न्यायाधीश हैं कोलसे साहब, ये केस को जल्द से जल्द गति से चला रहे हैं सर्वोच्च न्यायालय के निर्देशानुसार, और हम भी और प्रोसिक्यूशन देखिए इसमें कोऑपरेट कर रहे हैं। और हमको आशा है, हमको विश्वास है, अटूट विश्वास है कि ये केस का जो सत्य है ये पूरे वर्ल्ड में सामने आएगा, और हमको पूरे भारत के न्याय व्यवस्था के ऊपर पूर्ण विश्वास है। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।